नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. बेळगाव रेल्वे स्थानकावर मागील वर्षभरापासून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा प्रवेशद्वारासमोरच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशाचे आराध्य दैवत असतानाही रेल्वेकडून या प्रतिमा बसवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या प्रतिमांना आता तडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे नैऋत्य रेल्वेने या प्रकारची गंभीर दखल घेत या प्रतिमा लवकरात लवकर बसवाव्यात अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने नैऋत्य रेल्वेकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. बेळगाव शहरात निराश्रितांसाठी 5 निवारा केंद्रे आहेत. या केंद्रामध्ये स्वच्छता राखण्याबरोबर जेवण व इतर पायाभूत सुविधा व्यवस्थितपणे पुरवाव्यात, जेणेकरून ज्यांना गरज आहे अशा नागरिकांना या निवारा केंद्राचा उपयोग व्हावा, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. शनिवारी निराश्रितांसाठीच्या नल्व योजनेअंतर्गतच्या निवारा केंद्राच्या बैठकीच्या पदावरून ते बोलत होते. निराश्रितांना अनुकूल व्हावे यासाठी 5 ही केंद्रांचे पत्ते, संपर्क क्रमांक असणारी माहिती नागरिकांना करून द्यावी. त्यामुळे निराश्रितांना त्वरित आश्रय मिळवून देण्यास मदत होणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीव कुमार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बेळगावमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. तब्बल 1.5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजीव कुमार बेळगावमध्ये दाखल झाल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाला कायमस्वरूपी सीईओ उपलब्ध झाले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सीईओ के आनंद यांच्या मृत्यूनंतर कायमस्वरूपी सीईओ मिळाले नव्हते. मध्यंतरी आलेल्या सीईओंच्याकडे प्रभारी जबाबदारी देण्यात आली होती. आज बेळगाव येथील हनुमाननगर बॉक्साईड रोड येथे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. यावेळी ट्रॅक्टरला लावण्यात आलेल्या 2 ट्रॉलीपैकी 1 ट्रॉली पलटली. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. आमदार आसिफ शेठ यांनी आज बसवनकुर्ची येथील मराठी सरकारी शाळेची पाहणी केली. शाळेच्या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील स्वच्छतागृहांचे उद्घाटन केले. तसेच या शाळेच्या गरजा आणि विकासाची आवश्यकता जाणून घेण्यासाठी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी देखील यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांना मदत करू शकतील अशा आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजेत. शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, स्थानिक नगरसेवक व इतर अधिकारी उपस्थित होते. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. सीमा लढ्यातील बलिदान दिलेल्या सीमा भागातील हुतात्म्यांच्या वारसांना मागील 4 महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळालेले नाही. मध्यवर्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांना हे पत्र पाठविले आहे. 1986च्या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या सीमावासियांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून निवृत्ती वेतन दिले जाते. यापूर्वी 10,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जात होते. आता यामध्ये वाढ करण्यात आली असून प्रत्येक वारसाला 20,000 रुपये निवृत्ती वेतन दिले जात आहे. परंतु मागील 4 महिन्यापासून निवृत्ती वेतन जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून निवृत्ती वेतन वेळेत जमा करण्याची मागणी केली आहे. जांबोटी येथील बाबुराव ठाकूर महाविद्यालयात 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय म्हणजे काय याचा अर्थ शोधून जर योग्य मार्ग पत्करला तर जीवन यशस्वी होते. पैशाच्या पाठीमागे लागणं म्हणजे ध्येय नव्हे, तर आपल्या गरजेपुरते पैसे मिळवा व त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत समाजासमोर चांगला आदर्श निर्माण करणं हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित करून आपल्या जीवनात येणाऱ्या शालांत परीक्षेला निर्भयपणे सामोरे जाऊन यश संपादन करणे व चांगला नागरिक बनणं हे आपल्या समोर ध्येय असलं पाहिजेत, असे विचार बेळगावचे पर्यावरण प्रेमी व ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सतीश मजली यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारत सोसायटीचे संचालक जगदीश कुंटे हे होते. कर्नाटक रयत शेतकरी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी सैनिक कॉलनी, चांगदेव कॉलनी, कनबर्गी रोड, महावीर कॉलनी, रामतीर्थ नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे म्हटले आहे की या परिसरात 200हून अधिक सैनिक कुटुंबीय आणि गरीब लोक राहतात. नागरिकांनी आपली राहते घरे व जागा 15-20 वर्षापूर्वी थेट शेतकऱ्यांच्याकडून विकत घेतली आहेत. भूमाफिया यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून नागरिकांची घरे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांची घरे कायदेशीररित्या अधिकृत करून संरक्षित करावीत. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे
शासनाने रक्षण करावे अशी मागणी आज बेळगाव जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्याकडे कर्नाटक रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली। बेळगाव जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे। 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये 217 विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे। त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी शिक्षण विभागाला कंबर कसावी लागणार आहे। यातील अधिकाधिक विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले असल्याची बाब स्पष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने ऑक्टोबर पासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली। तसेच घरोघरी जाऊन सर्वे करून विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यात आली। हेस्कॉम कडून स्टॅटिस्टिक मीटर बसविले जात आहे, परंतु बसविणाऱ्या कंत्राटी कामगाराकडून खुशालीच्या नावाखाली 300 ते 400 रुपये वसूल केले जात आहेत। अनेक तक्रारी करून देखील हेस्कॉम कडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दात मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांसमोर आहे। जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवे स्टॅटिस्टिक मीटर बदलले जात आहेत। शहराच्या अनेक भागात मीटर बदलण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागामध्ये काम सुरू आहे। बेळगाव सांबरा येथे होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवण्याचा निर्णय मारुती मंदिरात झालेल्या ग्रामस्थ आणि कुस्ती कमिटीच्या बैठकीत रविवारी घेण्यात आला। तब्बल 18 वर्षांनी दिनांक 14 मे पासून सुरू होणाऱ्या यात्रेनिमित्त दिनांक 21 रोजी कुस्ती आखाडा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यासाठी बसवाना तलावात मैदान निर्माण करण्यात येणार आहे। निप्पाणी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील लोकसंख्या 4000च्या वर आहे। मात्र गेल्या 20 वर्षापासून हे दोन्ही प्रभाग मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत। याबाबत वेळोवेळी नगरपालिकेला तक्रारी व मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। त्यामुळे आवश्यक सुविधा देऊन येथील नागरिकांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे येथील नागरिकांकडून करण्यात आली। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।